गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हॅपी संडे. वेलकम टू मिसेस होममेकर. चला तर मग आज संडे स्पेशल काय बनवायचं? आज तुम्ही कोणती रेसिपी बनवणार आहात मला नक्की सांगा. आज तर मी बनवणार आहे संडे स्पेशल अंडा थाली. तर आपण बघूया कशी बनवायची. तर अंडा कढीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे अंडा कढीचा मसाला बनवण्यासाठी मी इथे कांदा, खोबरं, त्यानंतर धने, चणा डाळ थोडीशी, खसखस, जावित्री, वेलदोडा, त्यानंतर मोठी वेलची, शहाजिरे, कलमी हे सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर पण मी थोडीशी त्यामध्ये घेणार आहे वाटण्यासाठी. तर सगळ्यात आधी आता आपण काय करूया, मी गॅस ऑन करते आणि आता अंडी उकडायला ठेवते. पाणी टाकू आपण यामध्ये. थोडंसं अजून पाणी टाकते मी. छानपैकी अंडी आपण उकडून घेऊ. थोडंसं मीठसुद्धा मी त्यामध्ये टाकत असते अंडी उकडताना. आता इकडे आपण जो मसाला बघितला ना तो आता आपण भाजून घेऊ. तवा गरम झाला. आता मी खोबरं टाकते यामध्ये. थोडंसं तेल टाकते. आणि एक एक करून असं सगळाच मसाला आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायचा आहे.
याची आता आपण सालं काढून घेऊया. अंडी सोलते आता मी थंड करून. त्यानंतर मग आता आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. छान गरम झालं तेल की मग फोडणीमध्ये आपण आधी कांदा टाकू. कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी. ती सुद्धा मस्त 2 मिनिटं आपण परतून घेऊ. म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो. आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकू. हा घरगुती बनवलेला मसाला आहे, तो मी यामध्ये टाकते. जवळजवळ 3 चमचे मी हा टाकलेला आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर मी टाकली यामध्ये. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं तिखट लागतं तसं आपण यामध्ये टाकू शकतो. धनेपूड, हळद आणि हे मसाले छान 1 मिनिटभर परतून घ्यायचे आपल्याला. आणि आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ना, ते वाटण आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ. छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून एकतर 5 ते 7 मिनिट तरी हा मसाला आपल्याला मंद आचेवरती शिजू द्यायचा. पाच ते 7 मिनिटं हा मसाला शिजला आहे. आणि यामध्ये आता मी पाणी ॲड करते. आता आपल्याला ग्रेव्ही जितकी हवी तितकं आपण पाणी यामध्ये ॲड करूया. आमच्या घरी असं पातळ आवडतं, म्हणून मग मी पाणी थोडंसं जास्त घालते. तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. आणि आता याला उकळू द्यायचं आहे. आता या स्टेजला आपण मीठ टाकून घ्यायचं यामध्ये, चवीपुरतं मीठ. आणि उकळी आली आहे आता. यामध्ये आता बॉईल एग आपण सोडून घेऊ. आणि एक उकळी अजून येऊ द्यायची आपण याला. वरून कोथिंबीर टाकूया. एक उकळी येईपर्यंत याला गॅस चालू ठेवायचा. एक उकळी आल्यानंतर मग आपण गॅस बंद करू. बघा किती छान भाजी तयार झाली आपली. तर्रीसुद्धा आलेली आहे याच्यावरती. मस्तपैकी झणझणीत असा अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अंडा कढी करून बघा, खूप सुंदर होते. मी चाखून बघितलं होतं, मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं, म्हणून मी अजून थोडंसं मीठ त्यामध्ये ॲड केलं. आणि आता आपली भाजी रेडी आहे. आपण याची प्लेटिंग करूया आता. मस्तपैकी अंडा कढी, जीरा राईस, बॉईल एग, त्यानंतर चपाती. तरी किती छान आली आहे बघा भाजीवरती. त्यानंतर सॅलेडमध्ये टमाटर, कांदा, लिंबू, मीठ. हे आता तुम्ही ज्वारीची भाकरी वगैरे, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही हे सगळं खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मिसेस होममेकरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.